हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज मयुरी आणि हा माझा कोकण टूर व्लॉग पार्ट 7 आहे. मार्लेश्वर मंदिरामधील खूप छान प्रसन्नाचं दर्शन घेऊन आम्ही आता जातोय कोकणातलं बाली बघायला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि जर माहिती नसेल तर एक्सायटेड असालच कोकणातलं बाली बघायला. हेडिंग टुवर्ड्स कशेळी बीच, जे आहे लोकेटेड देवगडीमध्ये. जर तुम्ही कोकण टूर फिरायचं प्लॅन करत असाल ना, तर तुम्हाला या पॉईंटपेक्षा सुंदर असा सनसेट कुठेच दिसणार नाही. सो ह्या प्लेसला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. देवगडीमध्ये कशेळी बीच आहे, तिकडे तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग पण आहे आणि तुम्हाला असं मस्त सनसेट दिसेल. सो हा व्ह्यू अजिबात मिस करू नका इफ यू आर कमिंग टू कोकण. हिअर वी कम. मी तुम्हाला मगाशी वरून दाखवलं आहे की बीच कसा दिसतोय. आता मी खाली उतरते आहे कारण मला समुद्र मस्त एन्जॉय करायचा आहे. सो चला आपण खाली उतरूया. समुद्र खूप छान दिसतोय. आय नो कोकणाचं हीच तर ब्युटी आहे. कोकण निसर्गरम्य आहे, म्हणूनच लोक लांबून लांबून कोकण फिरायला येतात. फायनली मी आणि माझी मैत्रीण खाली उतरलो. थोडंसं ट्रॅकिंग करून, जास्त नव्हतं, थोडंच होतं. तिने माझे खूप छान छान फोटोज अँड व्हिडिओज काढलेत. समुद्राच्या लाटा जेव्हा अनवाणी पायांनी आपण आतमध्ये जातो ना, तेव्हा पायांना जो तो लाटांचा हळूवार होणारा स्पर्श मस्त वाटतं. म्हणजे मन खूप शांत होऊन जातं. मनामध्ये असलेल्या सगळ्या वाईट एनर्जीज दूर होऊन जातात. सो हा वन टाईम एक्सपिरियन्स नक्की करा. थोडं खाली उतरायला डिफिकल्ट आहे, थोडंसं ट्रॅकिंग आहे. सो आय थिंक एजेड लोकांना जमणार नाही, पण तरुणांना इझिली जमेल. जास्त नाही आहे, थोडंसंच आहे. बालीसारखं अगदी खूप जास्त ट्रेकिंग वगैरे काही नाही आहे. आपलं कोकण खूप सेफ आहे. सो तुम्ही सेफली उतरू शकता आणि समुद्र मस्त एन्जॉय करू शकता. मी या बीचवरती खूप लवकर पोचले होते. म्हणजे सनसेट व्हायला अजून अर्धा एक तास तरी होता. त्यामुळे मी असंच थोडं टाईमपास करत होते, फोटोज व्हिडिओज क्लिक करत होते आणि समुद्रामध्ये लाटांना मस्त एन्जॉय करत होते. बट गाईज, बीच खूप जास्त खोल आहे, तर जास्त आतमध्ये जाऊ नका. शक्य तितकं लांब राहा. एन्जॉय करा तुम्ही, पण खूप जास्त डीप जाणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे थोडं लांब राहा. मस्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. आणि इकडे टेबल पॉईंटसुद्धा आहे. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आला असाल तर त्या साईडला जाऊन उभं राहू शकता आणि तिथून सुद्धा खूप सुंदर असं सनसेट व्ह्यू तुम्हाला दिसेल. मी तिथे गेली नव्हती, माझे मम्मी पप्पा तिथे उभे होते आणि मी तर खाली आले होते. मस्त तिथून मी सनसेट एन्जॉय केला होता. बीचचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या बाजूला एक गुहा आहे, तिथे पण आतमध्ये जाऊ शकतो. बट मी इतकी रिस्क घेतली नव्हती, थोडं चढण होतं त्यामुळे, आणि आम्ही दोघी गर्ल्सच होतो. सो आम्ही आतमध्ये गेलो नव्हतो. पण या गुहेमध्ये सूर्यदेवांची मूर्ती होती, जी नंतर गावकऱ्यांनी शिफ्ट केली होती कनकादित्य मंदिरामध्ये. गुजरातमधील व्यापाराने ती मूर्ती आणली होती आणि या गुहेमध्ये ठेवली होती. आणि गावामधील सूर्यदेवाची उपासना करणाऱ्या कनकाबाईला स्वप्नात सूर्यदेवाची ती मूर्ती दिसली. त्यामुळे गावकऱ्यांनी ती मूर्ती मंदिरात शिफ्ट केली आणि त्या मंदिराला नाव कनकादित्य मंदिर असं देण्यात आलं. मी मंदिराचं दर्शन घ्यायला पोचले होते, तोपर्यंत दर्शनाचा वेळ संपला होता. पण नो वरीज, मी थोडंसं आतमध्ये जाऊन फोटोज अँड व्हिडिओज क्लिक केले होते, कारण की मला आतमध्ये जायचं होतं आणि थोडं तरी बघायचं होतं की मंदिर कसं आहे वगैरे. त्यामुळे मी गेली. हे बघा, हे मेन डोर आहे जे बंद आहे. बाजूला तिथे फोटो होता, त्याचं दर्शन घेतलं आणि मग थोडे व्हिडिओज वगैरे काढून आम्ही इथून निघालो. मंदिर खरंच खूप मोठं आहे आणि आय थिंक इथे भक्तनिवाससुद्धा आहे. सो राहण्याची व्यवस्थासुद्धा केली जाते. बट मी नेक्स्ट टाईम नक्की ते वेळ देण्याचा प्रयत्न करेन आणि दर्शन नक्की घेऊन जाईल. आता आम्ही जात आहोत महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्यायला अडिवरे गावामध्ये. हे मंदिर खूप पुरातन आहे आणि या मंदिराची एक दंतकथा आहे, जी या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की ह्या मंदिरातील देवीची जी मूर्ती आहे ती या गावातील लोकांना मच्छीमाराच्या चाळीमध्ये सापडली होती आणि तीच मूर्ती आणून या मंदिरात स्थापन केली गेलेली आहे. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिन्ही देवींचे दर्शन आपल्याला या एकाच मंदिरात होणार आहे. असे म्हणतात की या पुरातन मंदिराचे दर्शन श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा घेतले होते. आणि तुम्ही जर कोकण फिरायला येणार असाल तर या ठिकाणी भक्तनिवासाची सोय सुद्धा उपलब्ध आहे. तर या मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय कोकणाचे दर्शन अपूर्ण राहील असं मला वाटतं. सो कोकणात आल्यावर महालक्ष्मी देवीचं दर्शन नक्की घ्या. लास्ट बट नॉट लिस्ट, आता आपण जात आहोत पावसमधील परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या समाधी मठाचं दर्शन घ्यायला. या मठामध्ये आल्यानंतर जे काही तुम्हाला दर्शन घडतं ती सगळी स्वामींचीच इच्छा असं म्हणायला काहीच हरकत नाही. या मंदिरामध्ये फोटोग्राफी करायला अजिबात अलाउड नाही आहे, तरीसुद्धा मला जितकं जमेल तितके व्हिडिओज आणि फोटोज काढून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण खरंच ज्यांना शक्य नाही आहे इथे प्रत्यक्षात येऊन स्वामी स्वरूपानंद महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना या व्हिडिओमार्फत त्यांचं दर्शन व्हावं इतकाच निर्मळ आणि पवित्र असा हेतू आहे या व्हिडिओच्या मागचा. या मंदिरामध्ये अन्नछत्रसुद्धा उपलब्ध आहे आणि तुम्हाला भक्तनिवाससुद्धा आहे जे विनाशुल्क आहे. त्यामुळे तुम्ही इथे राहून स्वामी स्वरूपानंदांची मनोभावे सेवासुद्धा करू शकता. कोकण सिरीजचे आता थोडेसेच पार्ट राहिलेले आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.